हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. दिवाळीचा तोच तोच फराळ खाऊन कंटाळा आला. तर आता इव्हिनिंग स्नॅक म्हणून काहीतरी हवंय, जे चटपटीत असेल, अगदी कमीत कमी साहित्यात बनेल, एकदम झटपट असं बनेल. तर असा इव्हिनिंग स्नॅकसाठी आज आपण पाहणार आहोत झटपट आणि चटपटीत अशी मक्याची टिक्की. तर अशी ही कॉर्न टिक्की किंवा मक्याची टिक्की कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची घंटा वाजवायला सुद्धा विसरू नका. तर चला आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. ही कॉर्न टिक्की बनवण्यासाठी आपल्याला बटाटा लागणार आहे, त्याचबरोबर मक्याचे दाणे देखील लागणार आहेत. तर सुरुवातीला मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी होतील इतके मक्याचे दाणे जे आहेत ते घेतलेले आहेत. ते देखील मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता हे मक्याचे दाणे आणि बटाटा आपल्याला कुकरला छानसा उकडून घ्यायचा आहे. त्याला आपल्याला एक 5 ते 6 शिट्टी करून घ्यायच्या आहेत. एका मोठ्या बाउलमध्ये मक्याचे दाणे जे आहेत ते मी ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावर बटाटा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला होता, त्यामध्ये देखील पाणी ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी कुकरला एक 6 शिट्टी आहे ते करून घेणार आहे. कुकरला हे जे आहे ते आपण व्यवस्थित चांगलं छान असं शिजवून घेतोय. 6 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर मी त्यातले बटाटे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. त्याच्या साली देखील काढून घेतलेल्या आहेत आणि बटाटा मी किसणीवर छान असा किसून घेणार आहे. अशा प्रकारे बटाटा किसल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची गोळी राहणार नाहीत आणि टिक्की आपल्याला खाताना सगळीकडं एकसारखी मऊ अशी लागेल. यासाठी आपण बटाटा जो आहे तो काय करायचा आहे, हातानं स्मॅश करण्यापेक्षा चमच्यानं स्मॅश करण्याऐवजी आपण तो छान असा बारीक किसणीनं किसून घेतोय. अशा प्रकारे 4ही बटाटे जे होते ते मी बारीक किसणीनं किसून घेतलेले आहेत. चांगले असे स्मॅश करून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला एक थोडंसं वाटण असं बनवून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं आपली टिक्की जी आहे थोडी चटपटीत होईल. तर त्यासाठी मी इथं 3 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत. माझ्याकडची जी मिरची होती ती चवीला खूप अशी तिखट अशी नाही आहे, त्यामुळे मी 3 मिरच्या वापरलेल्या आहेत. तुमच्याकडची मिरची जर खूप तिखट असेल तर तुम्ही त्या प्रमाणात मिरची जी आहे ती वापरायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी एक 8 ते 10 पाकळी होईल इतका लसूण घेतलेला आहे. मिरची सोबत लसूण देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर 2 इंच होईल इतकं आलं जे आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे. या ठिकाणी मी पाव टेबलस्पून होईल इतके जिरे घेतलेले आहेत. जिरे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करतोय. तर हे आपल्याला छानसं असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही आपण बारीक किसून घेतलेले बटाटे होते, ते आपण एका थाळीमध्ये काढून घेणार आहोत. आता या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला इथं मक्याचे दाणे घालायचे आहेत. जे काही मक्याचे दाणे आपण उकडून घेतलेले, त्यातलं सगळं पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि फक्त जे काही मक्याचे दाणे आहेत ते मी इथं या बटाट्यामध्ये घालणार आहे. पाण्याचा अंश आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये घालायचा नाहीये. यानंतर आपण जे आलं, लसूण, मिरची आणि जिरे यांचं जे मिक्सरवर बारीक केलेलं वाटण होतं, ते देखील आपण ॲड करून घेतोय. यानंतर आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा. चाट मसाला घातल्यामुळं थोडीशी चव जी आहे ती छान येणार आहे आणि चटपटीत अशी आपली टिक्की जी आहे ती तयार होईल. पाव टेबलस्पून होईल इतका मी चाट मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला गरम मसाला देखील घालायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धा टेबलस्पून होईल इतका गरम मसाला आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर टिक्कीला एक छानसं बाइंडिंग यावं यासाठी आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. कॉर्नफ्लोअरचं प्रमाण आहे ते आपल्याला अगदी कमीत कमी ठेवायचं आहे. कॉर्नफ्लोअरचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या टिक्कीची चव जी आहे, टेस्ट जी आहे ती बदलणार आहे. तर या ठिकाणी मी 2 टेबलस्पून होईल इतकं कॉर्नफ्लोअर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर जी आहे ती मी बारीक कट करून घेतलेली आहे. तर ही कोथिंबीर देखील आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक गोळा बनेल या दृष्टीने आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की जास्तीत जास्त प्रमाणात मक्याचे दाणे जे आहेत ते आपल्याला दिसून येतात.
बटाटा जो आहे तो कमी प्रमाणात दिसून येतो. तर आपल्याला ही टिक्की जी बनवायची आहे ती कॉर्न टिक्की बनवायची आहे, मक्याच्या दाण्याची टिक्की बनवायची आहे. अर्थातच मक्याच्या दाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला जास्त असायला हवं. त्यामुळं आपण मक्याचे दाणे जे आहेत ते जास्त प्रमाणात वापरलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे की त्याचा एक छान गोळा असा तयार होतो की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही त्याला गोळा नाही व्यवस्थित तयार होत आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, थोडंसं कॉर्नफ्लोअरचं प्रमाण आहे ते वाढवू शकता. तर जितकं आपण कॉर्नफ्लोअर घेतलं होतं त्याच कॉर्नफ्लोअरमध्ये हा माझा असा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता मला यापासून छोट्या छोट्या टिक्की तयार करायच्या आहेत. त्यासाठी मी एक त्यातला छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्यापासून मी त्या टिक्की जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. या टिक्की तयार करताना त्या साईजला खूप मोठ्या नाहीत, लहान नाहीत, मीडियम साईजच्या अशा करायच्या आहेत. त्याचबरोबर त्याची जाडी देखील आपल्याला कमीत कमी ठेवायची आहे, नाहीतर त्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत. तर अशा प्रकारे माझी पहिली टिक्की जी आहे ती तयार करून झालेली आहे. याच प्रकारे सगळ्या गोळ्याच्या आपण सुरुवातीला टिक्की जे आहेत ते तयार करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या टिक्की ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत. बाजूला मी पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला होता. पॅन देखील माझा व्यवस्थित असा गरम झालेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर सगळीकडे तेल जे आहे ते सोडून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते मी सुरुवातीला सोडून घेतलं होतं. आता हे तेल आपल्याला पॅनवर सगळीकडे छानसं असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टिक्की ॲड करायची आहे. टिक्की ॲड करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. पॅन जो आहे तो आपला छान असा गरम झालेलाच असला पाहिजे आणि टिक्की आपण खूप एकमेकाला चिटकून अशी लावत नाहीये. तर त्याच्यामध्ये थोडीशी जागा आहे तो आपल्याला काय करायची आहे, थोडीशी जागा सोडायची आहे. जेणेकरून त्या टिक्की आहेत त्या एकमेकाला चिकटणार नाहीत आणि आपल्याला ज्यावेळी त्याची बाजू पलटायची असेल तर त्यावेळी आपण ती इझिली पलटू शकू. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम अशी ठेवायची आहे. खूप बारीक असेल तर टिक्की व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत, म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला टिक्की भाजण्यासाठी एक 5 ते 6 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला परत एकदा त्याच्यावर थोडंसं तेल जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टिक्की ज्या आहेत त्या पलटून घेणार आहोत. टिक्की पलटण्यासाठी या ठिकाणी मी चमच्याचा वापर केलेला आहे. जर आपला रेग्युलरचा स्पून असेल त्यानं टिक्की इझिली जर पलटल्या गेल्या तर ठीक आहे. अदरवाईज त्याचा शेप जो आहे तो चेंज होऊ नये यासाठी आपल्याला दुसरा एक स्पून घ्यायचा आहे आणि त्याच्या साहाय्यानं आपल्याला अगदी व्यवस्थित हलक्या हाताने टिक्की जी आहे ती पलटून घ्यायची आहे. टिक्की पलटल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ती 3 ते 4 मिनिटासाठी दुसऱ्या बाजूने देखील छान अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून सर्व करायची आहे. अशा प्रकारे टिक्कीचा पहिला स्लॉट जो आहे तो छानसा भाजून रेडी झालेला आहे आणि तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या सगळ्या टिक्की ज्या आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. खूप जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर टिक्की जी आहे ती काही वेळेला करपली जाईल. त्याचबरोबर टिक्की जी आहे ती वरून भाजली जाईल आणि आतून कच्ची राहील. यासाठी आपण मीडियम फ्लेमवर छान अशी टिक्की जी आहे ती भाजून घेतोय. अशा प्रकारे माझ्या उरलेल्या सगळ्या टिक्की ज्या आहेत त्या भाजून रेडी झालेल्या आहेत आणि त्या आता मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करणार आहे. ही टिक्की जी आहे ती आपल्याला गरम गरमच खायची आहे. गरम गरम असताना त्याची टेस्ट जी आहे ती वेगळी राहणार आहे. तर ही होती आपली आजची झटपट चटपटीत अशी कॉर्न टिक्की बनवण्याची रेसिपी. तुम्ही देखील ही कॉर्न टिक्की जी आहे ती नक्की तयार करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची टिक्की जी आहे ती कशी बनलेली आहे. अशा प्रकारे आपली आजची कॉर्न टिक्की बनवण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.